महात्मा ज्योतिबा फुले, अहिल्यादेवी होळकरांनी अरे जेवढे महाराष्ट्रामध्ये मंदिर पाळले होते, काही वाईट लोक होते त्यांनी पाळले होते आणि ते मंदिर तयार केले म्हणजे अहिल्यादेवी, राजमाता अहिल्यादेवी होळकर. अरे ते जिजामाता होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जन्मास आले. अरे जिजामातेच्या पोटात 7 महिन्याचा गर्भ होता. जिजामातेला एका महिलांनी प्रश्न केला की जिजामाता तुमच्या पोटात 7 महिन्याचा गर्भ आहे, तुम्हाला कसं वाटते म्हणे. जिजामातीने उत्तर दिलं माझ्या पोटात 7 महिन्याचा गर्भ आहे म्हणे, मला उंच घोड्यावर बसावं वाटतं म्हणे, हातात तलवार घेऊशी वाटते म्हणे आणि शत्रू सोबत युद्ध करूशा वाटते म्हणे. अशी होती ती जिजामाता. आणि माझ्या गावामध्ये 6-7 महिन्याचा गर्भ होता त्या बाईच्या पोटात. तिला मी विचारलं, म्हणलं काकू म्हणला तुमच्या पोटात 6-7 महिन्याचा गर्भ आहे, म्हणलं तुम्हाला कसं वाटते. ही बाई म्हणे महाराज म्हणे आंबट खाऊशा वाटते, म्हणे माती खाऊशा वाटते, म्हणून तर आपले पोटे भीतीचा चुना काढू काढू तंबाखू घुटून खाऊन राहिले. तसं तुमच्या गावात कोणी तंबाखू खात नाही. सांगा रे पोरो, तुमच्या गावात कोणी तंबाखू खाते का? बाई ताई तंबाखू खाते का कोणी? खाते का नाही खात? खाते बरोबर. ये पुस्तक घेऊन जा बेटा, ये ये बेटा, ये हिम्मत करून राहिला. तुमच्या गावातले पोरच हिम्मत वाले वाटून राहिले. मी वरते येते काही चाकू ठाकू नाही ना, कोणाला नाही पडत कोणत्या संगीतमध्ये. सत्यफळ महाराजने चाकूच मारून दिला होता तसा तो आला. काय नाव होती माहित देणी आले. हो तिकडे होय ते दोघांकडे आमचं काय नाव? प्रसाद. वा काय चांगलं नाव आहे. नाही तर पोराचं नाव तर ते चिकू. पोराचं नाव काय होते रे? चिकू. अरे पोराचं नाव जर चिकू असेल तर तिने जर त्याने जर एखादी बोली नसेल तर तिने का मोसंबी म्हणाव. आणि पुरीने जर मोसंबी म्हणाव तर तिच्या बापाले काय मग संतर म्हणाव, त्याच्या आईले काय मग आता पपई म्हणाव. काय नाव बेटा तुझं? होय प्रसाद. तू क्वालिटी नाव सोड रे. शर्टी तुला तू एक्साइट करू चवीन बरोबर. वडिलाचं नाव काय तू? दादा. हा दादा. दादा. हँडसेट कंपनी कोणती आहे तुझी वाली? हँडसेट कोणत्या कंपनीचं मॉडेल आहे? तू 20 आडनाव सरने? प्रसाद दादा जोगदर. हा प्रसाद दादा जोगदर. अरे बापरे, माफ करतो बा. जोगदंड म्हणल्यावर थोडंसं फिरू लागते, भीती वाटते जोगदंड म्हणल्यावर. हा प्रसादजी महेंद्र भाऊ जोगदंड यांच्याकडून 100 रुपये. पार्टी आभारी आहे. मला सांग तंबाखू खाते का तुमच्या गावामध्ये? हो खाते. अशी डब्बी वापरते का नाही तंबाखूची? डब्बी तंबाखूची वापरते का नाही वापरत? हो वापरते का नाही वापरत? वापरते. ते डब्बी वापरत असेल तर त्या डब्बी मध्ये तंबाखू हातावर नसेल काढत. काढते का नाही काढत? काढते. तंबाखू हातावर काढत असेल पण त्याने चुना नसेल लावते. त्याने चुना लावत असेल पण असं घोटत नसेल. घोटते. त्याने असं घोटत असेल पण असं वाजवत नसेल. त्याच्या डुट्यात असेल वाजवते. त्याने असं वाजवत असेल तर चिमटीत नसेल धरत. धरते. चिमटीत धरत असेल पण असं जांभळात नसेल दाबत. जांभळात दाबत असेल पण असं त्याने तंबाखू घुमवत नसेल करू. नाही त्याने घुमवत नसेल पण कुठे चांगली स्वच्छ जागा पाहून पचकन थुकत नसेल. आता तर प्रथमचा म्हणला. लहान लेकरं म्हणजे तुमच्या गावातलं मीटर घर आहे. त्याला कोणतीही माहिती विचारून घ्या. सांग बाबू. सलमान खानच्या बायकोचं नाव काय? सलमान खानच्या बायकोचं नाव काय?
सलमान खानच्या बायकोचं नाव काय? मग पिकअप पण सोडून राहिला. तर तुझ्या वडिलाचं नाव काय? दादा दादा. त्याच्या वडिलाचं नाव काय? यशवंत यशवंत. वा. त्याच्या वडिलाचं? केरू केवडू. केवडू. त्याच्या वडिलाचं नाही माहित. ही जयंती कोणाची चालू आहे? बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर. त्यांच्या वडिलाचं नाव काय बेटा? सांग बेटा. 100 रुपये तुला आहे. पुस्तक आहे 100 रुपये आहे. तू टेन्शन नको घेऊ. सांग फक्त. सांगा बा. एका मुलीने उत्तर सांगा बरोबर. फक्त तू हा ये बेटा. हा वा. टाळ्या वाजवायची. बोलते भीमराज की बेटी मैं तो जय भीमवाली हूँ. ऊपर में गाली बोली वाली बेटी बोली हूँ. ऊपर में गाली बोली वाली बेटी बोली हूँ. अरे भीमराज की बेटी मैं तो जय भीमवाली हूँ. अरे भीमराज की बेटी मैं तो जय भीमवाली हूँ. तुला माहित तिच्याकडे जाऊन गेला? हे विधान विभूषण भाऊ जोगदंड यांच्याकडून 100 रुपये पार्टी आभारी आहे. प्रसादजी महेंद्र जोगदंड यांच्याकडून सुद्धा 100 रुपये पार्टी आभारी आहे. माईक दीदीकडे दे. कोणत्या महामानवाची जयंती चालू आहे दीदी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर. काय नाव आहे त्यांचं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या वडिलाचं नाव काय बेटा? रामजी आंबेडकर वा. टाळ्या वाजवायची. काही काही लोक नाही वाजवत. आपली पोरगी होय का म्हणते. पुढे क्लासमध्ये आहे बेटा? सावली 6वी. तिथे शिकते. हा. काय नाव वडिलाचं? आरोही सुमित चौधरी वा. या गावात तर जोगदंड सायची म्हणून तर दंड आहे. वा. तिसरे बोलते भीमराजी की बेटी जय भीमवाली आहे. तू पुस्तक दे. तू पुस्तक दे. दीदीले दे. दीदीले दे. दे. पाय लाग तिच्या. तुला का देऊ आता? 100 रुपये. 100 रुपये. पुस्तक दे. हे 100 रुपये आहे. हे पुस्तक आहे फक्त 10 रुपयाचं. बरोबर. हे 100 रुपये आणि पुस्तक फक्त 10 रुपयाचं. बरोबर. याच्यात दोन याच्यातून एक कोणतंही घे. वा. टाळ्या वाजवायची. त्याने माहीत झालं काही क्वालिटी वगैरे बेटा. 100 रुपये घेऊन जा ना. घेऊन जा बेटा. तुझ्या उत्तराचं बक्षीस आहे. कारण ठेवून दे. माहिती आहे कसं आहे आमच्या जवळ. तो साऊंड वाला पावलं ना आमच्यावर. जा खाली जा बेटा. चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुमच्या गावात बाबासाहेबांचा विचार डोक्यावर घेऊन हिंडत नाही तर डोक्यात उतरवलेला आहे. म्हणून या आजकालची तरुण जागृत आहे. आजकालची तरुण पिढी जागृत होण्याची गरज आहे. म्हणून या महामानवाची जयंती, या महामानवाची पुण्यतिथी, या महामानवाची रॅली निघत असते. तुमची आमची फक्त तेरवी होत असते. तेरवी 10वा दिवस गेला. तेरवी झालं त्या माणसाचं नामोनिशान मिटून जाते. मिटून जाते हो. म्हणून या महामानवाची जयंती हे अण्णाभाऊ साठे मातंग समाजामध्ये जन्म घेतला पण गरिबासाठी जागणारा हात उचलणारा म्हणजे अण्णाभाऊ साठे. अरे आज 1 मे तारीख आहे म्हणजे महाराष्ट्र दिन. काय आजचे बघा तुमच्या कार्यक्रमासाठी मी जेव्हा स्टेटस ठेवलं तुम्हाला 2-3 लोकांनी विचारलं महाराष्ट्राने तुम्हाला खूप मस्त तारीख मिळाली म्हणे. आणि खूप मस्त तारीख मिळाली म्हणे. कारण मी त्यांना विचारलं म्हटलं काय आहे या तारखेमध्ये. बघा म्हणे याच्यात महाराष्ट्र दिन